शिवाजी महाराजांना असं म्हणतात की तुळजापूरच्या भवानी देवीने ही तलवार दिली होती. परंतु त्या काळामध्ये देवीचा आशीर्वाद तर नक्कीच होता, परंतु जी तलवार आहे भवानी तलवार, त्यांच्या प्रमुख 3 तलवारी आहेत, जगदंबा, तुळजा फिरंग आणि भवानी. ह्या पूर्ण त्यांच्या कुलदैवतांवरच दिलेली नावं आहेत. परंतु त्यांची भवानी तलवार ही देवीने दिली नसून ती जी तलवार आहे ती तलवार ही त्यांना सावंतवाडी म्हणजे वाडीचे जे सावंत आहेत, सावंतवाडीच्या खेम सावंतांकडून एक भेट स्वरूपामध्ये त्यांना देण्यात आलेली आहे. आणि सर असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 2 वेळ झालेला. यामागे किती सत्य आहे की ॲक्च्युअलमध्ये 2 वेळ झालेला आणि काय कारण होतं त्या 2 वेळ होण्यामागे? हो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 2 वेळेस झालेला आहे. एक गोसावी म्हणून समाज असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये. गोसावी समाजाचे निश्चल स्वामी गोसावी हे महाराजांकडे आले. त्यांनी काही टेक्निकल त्रुटी ह्या महाराजांना दाखवून दिला, ज्या पहिल्या राज्याभिषेकामध्ये राहून गेल्या होत्या. तर त्यांनी गोसावी निश्चल स्वामी गोसावी यांच्या आग्रहास्तव दुसरा राज्याभिषेक हा पुन्हा एक करून घेतला. ह्या राज्याभिषेकाच्या नियम आणि अटी हे सगळं वेगवेगळं असतं आणि हा खूप वेगळ्या पद्धतीने झालेला आहे. सर्वांना असं वाटतं की त्यांचा मुख्य राज्याभिषेक हा एकाच वेळेस झालेला आहे, म्हणजे 6 जून 1674 रोजी. परंतु त्याच्या काही महिन्यानंतरच अजून एक राज्याभिषेक झाला होता. जो पहिला राज्याभिषेक झाला तो पैठणचे गागा भट्ट. शिवाजी महाराजांची जी युद्धनीती होती किंवा त्यांचे जे सैन्यबळ होतं त्यामध्ये धर्माचा, जातींचा काही प्रभाव होता का? गोव्यामध्ये काही लोकांनी पत्र लिहिलं शिवाजी महाराजांना की इथे ना की सरळ सरळ आमच्याकडून आमच्या जमिनी लुटणं चालू आहे, कारण तिथे पोर्तुगीज, ते रोमन कॅथलिक पोर्तुगीज हे लिटरली सगळ्यांचं धर्मांतर करायला मागे लागलेले आहेत, कारण की त्यांना धर्मप्रसार करायचा होता. हे आले होते व्यापारी दृष्टिकोनातून, परंतु ह्यांचा धर्मप्रसार करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटत होती. त्यांनी भरपूर काही राजकारणामध्ये पण घुसण्याचा प्रयत्न केला होता. इंग्रज असू, पोर्तुगीज असू, डच असू, फ्रेंच असू. तर महाराजांना पत्र लिहून कळवण्यात आलं की आमच्या जमिनी लुटून घेत आहे, की आमच्याकडून अधिकचा टॅक्स घेत आहे ते. तेव्हा महाराजांनी काय केलं असेल माहिती आहे का? महाराजांनी जो पण काही आपल्या महाराष्ट्राला लागून असलेला गोव्याचा जो भाग आहे तिथे एक गावच्या गावच त्यांनी उचलून आणलं. गावातल्या सगळ्या लोकांना उचलून आणलं. सगळ्या लोकांना उचलून आणल्यानंतर त्याच्यापैकी तिथे फादर्स म्हणजे जे पण काही ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू असतात त्याला आपण पादरी म्हणतो. तर ह्या फादर्सचे सरळ मुंडी छाटली आणि ती व्हॉइसरायला पाठवून दिली की तुम्ही जर धर्मांतर जर करत असाल आमच्यावर तर ही आमची फक्त सुरुवात आहे. तर मंडळी, असं म्हटलं जातं की जर तुम्हाला 100 पुस्तकं वाचण्याचा कंटाळा येत असेल तर कुठल्या तरी अशा व्यक्तीला बघा ज्यांनी ती 100 पुस्तकं वाचलेली आहेत. ती व्यक्ती तुम्हाला त्या पुस्तकांचा सार काही तासांमध्ये समजवू शकते. तर आज आपल्यासमोर एक असंच व्यक्तिमत्व आहे ज्यांनी इतिहासाचा एवढा अभ्यास केला आहे की ते आपल्याला खूप सोप्या भाषेत इतिहास समजवू शकतात. बऱ्याच लोकांना इतिहास हा बोरिंग वाटतो कारण तो चुकीच्या पद्धतीने समजवला जातो. आजचा जर तुम्ही पॉडकास्ट बघितलात तर इतिहासाबद्दलचा हा भ्रम आहे तो दूर होऊन जाईल. तर चला मग स्वागत करूया विश्वास काळे यांचं. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, आपल्या ऑडियन्सला एक छोटासा इंट्रो द्याल का? नमस्कार, मी विश्वास रवींद्र काळे. मी मूळचा मराठवाडा, जालना जिल्हा, आणि शिक्षण संभाजीनगर झालेलं. नोकरीनिमित्त आता रायगड जिल्ह्यामध्ये आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आहे. आता लहानपणापासूनच इतिहासाची एक आवड निर्माण झालेली आहे. इतिहासाच्या आवडीसोबतच नाणे संग्रह करणे, गडकोटांची भ्रमंती करणे, गडदुर्ग अभ्यासणे, तसंच त्यावर माहिती लिहिणे, माहितीपट तयार करणे, हे माझे काही लहानपणापासूनचे छंद मी जोपासलेले आहेत. तसेच कथा आणि कादंबरी वाचणे आणि त्यावर लिखाण करणं हे माझा छंद आहेत काही. धन्यवाद. तर सर, आपण शिवाजी महाराजांबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकत आलो आहोत, बरेच पुस्तकांमध्ये वाचलं आहे, पण त्यातल्या ॲक्च्युअल खऱ्या गोष्टी किती आहेत आणि किती अशा कथा बनवलेल्या आहेत, काय सांगू शकाल का तुम्ही? हो, अशा भरपूर कथा आहेत. जसं की याचं एक उदाहरण द्यायचं झालं की शिवाजी महाराजांना असं म्हणतात की तुळजापूरच्या भवानी देवीने ही तलवार दिली होती. ही संकल्पना सगळीकडे प्रचलित आहे आणि सर्वजण ह्याला मानतात. शिवाजी महाराज हे दैवी रूप जरी नसले तरी पण ते आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. ते आपल्याला देवाप्रमाणेच आहे. परंतु त्या काळामध्ये त्यांना देवीचा आशीर्वाद तर नक्कीच होता, परंतु जी तलवार आहे भवानी तलवार, महाराजांनी तलवारीचं नावसुद्धा भवानी तलवारच ठेवलं होतं. त्यांच्या प्रमुख 3 तलवारी आहेत, जगदंबा, तुळजा फिरंग आणि भवानी.
ह्या पूर्ण त्यांच्या कुलदैवतांवरच दिलेली नावं आहेत. परंतु त्यांची भवानी तलवार ही देवीने दिली नसून आपण असं म्हणू शकतो की देवीने त्यांना आशीर्वाद दिला आहे आणि ती जी तलवार आहे तर ती तलवार ही त्यांना सावंतवाडी म्हणजे वाडीचे जे सावंत आहेत सावंतवाडीच्या खेम सावंतांकडून एक भेट स्वरूपामध्ये त्यांना देण्यात आलेली आहे आणि ती त्यांनी अगदी जपून ठेवलेली आहे. ती तलवार खूप देखणी आहे आणि आता सध्या लंडन आणि पॅरिस म्युझियम म्हणजे वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे. तर ही जी कन्सेप्ट आहे तर ही आपल्याकडे खूप दिवसांपासून प्रचलित आहे असं म्हणतात. आणि दुसऱ्या गोष्ट आपण सोशल मीडियावरून निश्चितच ऐकत आलेलो आहे की संभाजी महाराजांची तलवार एवढ्या वजनाची आहे, 36 किलो, 35 किलो, 50 किलो. हा जो मेसेज आहे तो सगळीकडे घुमत असतो. आपल्या महाराजांची कीर्ती ही सुरुवातीपासूनच खूप मोठी आहे, आभाळा एवढी आहे, त्याची तुलना कोणत्याच गोष्टीसोबत होत नाही. परंतु शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, हे देखील एक व्यक्तिमत्वच होतं. त्यांच्या ज्या तलवारी आहेत, महाराजांनी तलवारीचं जे डिझाईन करून घेतलं होतं, ती तलवार ही जी असते ही साधी सोपी एकदम हाताळणारी पाहिजे. आपल्या इथे दसरा हा खूप महत्त्वाचा सण आहे. तर दसऱ्या सणामध्ये आपण काय करतो की आपल्या ज्या पण काही मशीन आहेत, घरातल्या वस्तू आहेत, आपलं वाहन आहे किंवा काही देवी आणि दैवत आहेत किंवा काही शस्त्र आहेत तर ह्याची पूजा करतो. तर त्या ह्याच्यामध्ये शस्त्रांची पूजा करणं आपल्यामध्ये प्रचलित झालेलं आहे. म्हणून पूजेचे शस्त्र वेगळं, युद्धामध्ये वापरण्याचे शस्त्र वेगळं आणि घरामध्ये किंवा भेटी देण्याचे शस्त्र हे वेगळे असतात. तर ह्यामध्ये फरक आहे प्रामुख्याने. अशा भरपूर काही संकल्पना समाजामध्ये प्रचलित आहेत, पण त्यावर आपण थोडा बारकाईने विचार केला की आपल्यालाच आपले उत्तर भेटून जातात. बरोबर. आणि सर असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 2 वेळ झालेला. यामागे किती सत्य आहे की ॲक्च्युअलमध्ये 2 वेळ झालेला आणि काय कारण होतं त्या 2 वेळ होण्यामागे? हो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 2 वेळ झालेला आहे. सर्वांना असं वाटतं की त्यांचा मुख्य राज्याभिषेक हा एकाच वेळेस झालेला आहे, म्हणजे 6 जून 1674 रोजी. परंतु त्याच्या काही महिन्यानंतरच अजून एक राज्याभिषेक झाला होता. जो पहिला राज्याभिषेक झाला तो पैठणचे गागाभट्ट, संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण येथील ते गागाभट्ट होते. त्यांनी ते मूळ व्यासपीठावर होते, धर्मपीठामध्ये होते, काशी विश्वेश्वरावर. तर काशीवरून ते स्वतःहून आले होते, कारण की काशीचं जे मंदिर आहे ते औरंगजेबाने 1669 पाडलं. काशी विश्वेश्वराला भ्रष्ट केलं. भ्रष्ट केल्यानंतर पूर्ण पुजारी जे आहेत त्यामध्ये गागाभट्ट आपले सुद्धा होते. गागाभट्ट हे मूळचे ब्राह्मण वंशामधले. ते महाराजांकडे आले. त्यांची पूर्ण जी संघटना आहे ती महाराजांकडे आली. महाराजांना त्यांनी विनवणी केली की काशीचा विश्वेश्वर तुम्ही सोडवा, म्हणजे तो खंडित झालेला आहे. या भ्रष्टपापी औरंगजेबाकडून तो खंडित झालेला आहे, तर त्याला सोडवा. म्हणून त्यासाठी तुम्ही एक अभिषिक्त राजा होणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि कुठल्याही राजा हा राज्याभिषेक झाल्यानंतरच तो त्याचं राज्य जे आहे ते अधिकृत असतं आणि शासनमान्य असतं. म्हणून शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे त्यांनी राज्यस्थापना ही खूप आधीपासून केलेली आहे, परंतु त्यांचा जो शासनकाळ आहे तर तो आपण 1674 पासून पुढे ग्राह्य धरला जातो. तो पहिला राज्याभिषेक तो एक पूर्ण मोठा सोहळाच असतो. तो पूर्ण पार झाल्यानंतर 11व्या दिवशी त्यांच्या मातोश्री म्हणजे आपले आऊसाहेब जिजामाता यांचा मृत्यू झाला. म्हणजे एका आईनी मुलांनी जे बनवलेलं आहे राज्य आहे हे बघितलं आणि त्यानंतरच त्यांचा 11व्या दिवशी मृत्यू म्हणजे झाला. त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. तर एक गोसावी म्हणून समाज असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये. तो गोसावी समाजाचे निश्चल स्वामी गोसावी हे महाराजांकडे आले. त्यांनी काही टेक्निकल त्रुटी ह्या महाराजांना दाखवून दिला ज्या पहिल्या राज्याभिषेकामध्ये राहून गेल्या होत्या. तर त्यांनी गोसावी निश्चल स्वामी गोसावी यांच्या आग्रहास्तव दुसरा राज्याभिषेक हा पुन्हा एक करून घेतला. ह्या राज्याभिषेकाच्या नियम आणि अटी हे सगळं वेगवेगळं असतं आणि हा खूप वेगळ्या पद्धतीने झालेला आहे. तर असे महाराजांचे एकूण 2 राज्याभिषेक झालेले आहे. एक म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने गागाभट्ट यांच्या हस्ते आणि दुसरा म्हणजे निश्चल स्वामी गोसावी ह्यांच्या हस्ते झालेला आहे. तर सर आपल्याला माहीत आहे की मुघल आणि शिवाजी महाराज हे शत्रू होते.
पण आता सध्या ज्या रील्स वगैरे येतात त्यामध्ये असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांच्या सैन्यात सुद्धा मुसलमान होते, मुघल सैनिक होते, म्हणजे ते स्पाय टाईपमध्ये होते की ॲक्च्युअल शिवाजी महाराजांना त्यांच्या साईडने होते, काय नक्की कन्सेप्ट आहे? महाराजांच्या सेनेमध्ये जसं की नौदल असो, पायदळ असो, घोडदळ असो, ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये मुस्लिम सेना आणि सेनापती हे कार्यरत होते. आता तसंच जे पण काही गुप्तहेर खातं होतं महाराजांचं, 2000चं गुप्तहेर खातं होतं. महाराजांच्या गुप्तहेर खात्याबद्दल कोणीही काही बोलत नाही आजकाल आणि खूप कमी माहिती आहे आपल्याला. तर ह्या गुप्तहेर खात्यामध्ये जवळपास भरपूर काही असे मुस्लिम व्यक्ती देखील आहेत. त्यांचा उल्लेख इतिहासामध्ये कुठेच झालेला नाही आहे. तसेच दर्या सारंग, सरनौबत दौलत खान हे ह्यांनी तर महाराजांच्या सोबत असून पूर्ण समुद्रावर अधिराज्य केलेलं आहे. तो मुस्लिम जे पण काही सेनापती होते ह्यांचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो, परंतु त्यांचं प्रमाण किंवा त्यांचं पर्सेंटेज की एवढेच आहे, 50% आहे, 100-70% आहे किंवा 10-20% आहे, हे आपण एक्झॅक्ट म्हणजे सांगू शकत नाही. कारण महाराजांच्या सैन्यामध्ये सर्वच समाज आज काम करत होता. कारण त्यांना कोळी लोकांची गरज होती. समुद्रावर अधिराज्य करायचं आहे तुम्हाला, तर कोळी लोकांची, भंडारी लोक हे त्यांचे जो पण काही खजिना आहे तर त्याचा व्यवस्थापन करत असं म्हणून ते भंडारी लोक. आगरी लोक समाज होता त्यांच्यामध्ये, मातंग समाज असो, हे सगळे समाज महाराजांनी 18 पगड आणि 12 बलुतेदार ह्या सर्वांना घेऊन जे पण काही राज्य स्थापन केलं ते म्हणजे स्वराज्य. या स्वराज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे जाती धर्माचे लोक म्हणजे सुखाने नांदायला भेटतात. ते राज्यव्यवहारामध्ये महाराजांसोबत राहिलेले आणि खांद्याला खांदा देऊन लढलेले असे पूर्ण आहेत, म्हणजे संपूर्ण आहेत. त्यांच्यासोबत शेवटपर्यंत साथ दिलेली आहे. आणि सर दुसरा एक फार कमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेला तह. असं म्हटलं जातं की मराठे मोडतील पण वाकणार नाही, पण त्या टायमाला शिवाजी महाराजांनी तो तह केलेला, ते बरेच किल्ले दिले. त्यामागे त्यांची काय युद्धनीती होती? हो, हा जो तह आहे त्यामधली महाराजांनी तसे भरपूर काही तह केलेले होते इतिहासामध्ये नोंदीनुसार. तो जो सर्वात सुप्रसिद्ध असा तह आहे तो पुरंदरचा तह. आता हा पुरंदरचा तह का केलेला आहे तर औरंगजेबाने सुरुवातीला शाहिस्तेखानाला पाठवलं. तो त्याचा सख्खा मामा होता. तर शाहिस्तेखानाची कशी बंडाळी मोडून काढली, म्हणजे त्याचे बोटं तोडून त्याला पुण्यापासून कसं हद्दपार केले, हा पराक्रम आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर महाराजांचं राज्य हे एवढं प्रमाणात वाढलं. अफजल खानाच्या वधानंतर, अफजल खान हा आदिलशहाचा एक सरदार होता. अफजल खानाच्या वधानंतर जे महाराजांकडे खूप कमी किल्ले होते, म्हणजे 1642 पासून ते अफजल खानासोबत 1657 साली झाला. ह्या काळामध्ये शिवाजी महाराजांकडे जवळपास जेमतेम 20-22 किल्ले असतील. तर जसा अफजल खानाचा वध झाला तसा शिवाजी महाराज कोकणामध्ये उतरले. कोकण मार्गे ते खाली पन्हाळ्यापर्यंत गेले. जसा वध झाला तसं लोकांनी असं समजायला लागलं की ह्यांच्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे, म्हणून स्वतःहून आदिलशहाचे जे पण काही निजामशाही निजामशाही तर तेव्हा अस्तित्वात नव्हती, पण आदिलशाहीचे जे पण काही किल्लेदार होते सगळ्यांनी किल्ले हे सोडून म्हणजे लिटरली सोडून पळून गेले. म्हणजे त्यांनी काही 12 दिवसामध्ये आपण म्हणजे बोटावर मोजू देखील नाही शकणार अशी किल्ले त्यांनी जिंकून घेतलेले आहे. ही एक खूप महत्त्वाची बाब आहे. म्हणजे पन्हाळ्यापर्यंत त्यांनी किल्ले असेच जिंकून घेतले, कुठलंही लढाई न करणार, कुठलेही. कारण की शिवाजी महाराज आले ह्याच धास्तीने, ह्याच भीतीने सगळेजण निघून गेले. परंतु औरंगजेबाला त्यांचं जे पण काही हे वर्चस्व आहे, शिवाजी महाराजांची कारकिर्दी किंवा त्यांचं वाढणारं राज्य आहे ते कुठेतरी खटकत होतं. शिवाजी महाराजांना औरंगजेबाने भरपूर काही प्रस्ताव पाठवले की तुम्ही, तो महाराजांना महाराज ही पदवी कधी दिलीच नाही. तो शेवटपर्यंत महाराजांना एक तर जमीनदाराचा मुलगा ह्याच नावाने संबोधित आलेला आहे. त्यांनी राजांचं राज्य पद किंवा राजा म्हणून हे त्यांना कधी स्वीकारलेलं नव्हतं. तर त्यांनी शिवाजी महाराजांना तह करायचा हे केला. आता तह हा त्यांनी म्हणजे एकदमच सुरू नाही केला. त्यांनी आधी शिवाजी महाराज हे कोणापुढे झुकणार नाही हे सर्वांना माहीतच होतं, कारण त्यांचे सुरुवातीला 2-3 मोठे पराक्रम झालेले होते. तर त्यांनी आधी राजगडाच्या पायथ्यापर्यंत आले. पुण्यापासून राजगडापर्यंत पूर्ण परिसर जो आहे तो बेचिराख करणं चालू केलं. म्हणजे जनावरं लुटणं, स्त्रियांचे अब्रू लुटणं, सगळं नासधूस करणं स्वराज्यात चालू केलं. राजगडाच्या पायथ्यापर्यंत त्यांनी नासधूस केली आणि त्यांनी असं म्हणजे स्ट्रॅटेजी वापरली, एक हिंदू राजावर दुसरा हिंदू राजा स्वारीसाठी पाठवला. म्हणजे मिर्झा राजे जयसिंग जे राजपूत राजे होते ते त्यांना स्वारीवर पाठवण्यात आलेलं आहे.
तर इथे त्यांची जी औरंगजेबाची खेळी ही विशेष लक्षात घेणं आपल्याला म्हणजे विशेष लक्षामध्ये घेऊ शकतो आपण. आता हिंदू राजावर हिंदू राजा पाठवलेला आहे, तर दोन्ही राजांना एकमेकावर लढवायचं आणि असा त्याचा अट्टहास होता. आता ह्या काळामध्ये स्वराज्याचं भरपूर काही नुकसान झालेलं आहे, कारण शिवाजी महाराजांना भरपूर काही शत्रू होते. गोवा, इकडे रेवदंडा, चौल आणि राजापूर भागामध्ये त्यांना पोर्तुगीज आणि इंग्रज हे होते. म्हणजे स्वकीयांपासून त्यांना बाहेरच्या जे पण काही शत्रू होते त्यापासून पण लढायचं होतं. खाली आदिलशाही होती, पलीकडे गोवळकोंड्यामध्ये निजामशाही होती, तसेच मुघल सरदार. हे पूर्ण ह्या वेड्यामध्ये आपण जर इतिहासाचा नकाशा जर बघायला गेलं तर एक पूर्ण स्वराज्याच्या चारही बाजूनी म्हणजे वेगवेगळे शत्रू होते आणि ह्या वेगवेगळ्या शत्रूंची एकमेकांसोबत चांगली जमत होती. परंतु महाराजांसोबत म्हणजे त्यांचं काही जमत नव्हतं, कारण ह्यांचे काही लोकांचे जे धर्मानुसार हे एकत्र होते. काही लोक हे व्यापारी दृष्टीने आलेले होते, पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच, डॅनिश हे सगळे व्यापाराच्या दृष्टिकोनातून आलेले होते. तर आता ह्यामध्ये पूर्ण त्यांचं हानी झालेली होती. तर शिवाजी महाराजांनी काय केलं की त्यांच्याकडून एक जो गुण आहे, गुणधर्म, तो आपल्याकडे खूप छान आपण घेऊ शकतो की एका वेळेस फक्त एका शत्रूलाच अंगावर घ्यायचं, बाकी शत्रूंसोबत तह करायचा. म्हणजे बाकी शत्रूला काहीतरी तहाची बोलणी देऊन, काहीतरी रक्कम देऊन किंवा कुठली तरी गोष्ट देऊन बाकी शत्रूंना शांत ठेवायचं आणि एकाच शत्रूसोबत जो पण काही काळ आहे, परिस्थिती आहे, तर ती निभावून घ्यायची. म्हणून शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये इतर काही त्यांचे शत्रू होते त्यांना शांत करण्यात आलं, म्हणजे त्यांना हे करण्यात आलं आणि औरंगजेबासोबत तह केला. तर औरंगजेबासोबत तह का केला, तर स्वराज्याच्या जी काही नासधूस झालेली होती, म्हणजे त्यामध्ये मुख्य नासधूस ही म्हणजे मनुष्यबळाची जी नासधूस झालेली होती तर ती थांबवण्यासाठी त्यांनी एक तह करून घेतला. ह्या तहामध्ये त्यांना 23 किल्ले तब्बल देण्यात आले. आता महाराजांनी शून्यापासून निर्मिती केलेली, त्यांच्याकडे फक्त सुरुवातीला काही गड्या होत्या. गड्या म्हणजे भुईकोट किल्ले असतात, तर त्यापासून सुरुवातीला त्यांनी सुरुवात केलेली. त्यांना तब्बल 23 किल्ले हे तहामध्ये द्यावे लागले. म्हणजे आपण असं समजूया की आपण नोकरी करत आहे, आपला काही काळ झालेला आहे, 10 वर्षाची नोकरी झालेली आहे, आपण आता 70% आपली जी कमाई आहे तर ती काही कारणास्तव एकाला देत आहे. तर हा तह झाला होता त्यावेळेस. 23 किल्ले देणं म्हणजे खूप अवघड परिस्थिती आहे. एक किल्ला हा खूप महत्त्वाचा असतो, तो जिंकणं आणि तो राखून ठेवणं हा खूप महत्त्वाचा. परंतु तहामध्ये त्यांनी 23 किल्ले दिले. त्यानंतर त्या तहाची भरपूर काही कलमं होती. तो तह कसा स्वीकारायचा, आता ह्या तह कसं स्वीकारणे हा देखील हे नाही. तर ह्याच्यामध्ये पुरंदरचा जो तह झाला तर त्यामध्ये एक तंबू उभारला जातो, दोन्ही बाजूने एक तंबू असतो. त्यामध्ये एक महाराजांनी चालत जायचं आणि तिकडून एक फरमान येणार, त्याला फरमान स्वीकारणे. आज आपल्याकडे पण म्हणतो की तू माझ्यावर का फरमान सोडतोस म्हणून. तर हे बादशाह फरमान देणार आणि ते आपण स्वीकारायचं. तर ते महाराज फरमान घेणार आणि उलट्या पावलाने परत येणार आणि ते ह्या बाजूच्या तंबूमध्ये येऊन वाचणं आणि अटी स्वीकारून त्या स्वाक्षरी करून तो परत देणं, हा असतो तहाचा प्रकार असतो हा. तर महाराजांनी हा तह म्हणजे त्या काळामध्ये स्वीकारला होता. ह्या तहामध्ये त्यांना जो औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे तर त्या 50व्या वाढदिवसासाठी भेटीला जाणं हा त्याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेला होता. आणि ह्या खर्चासाठी त्यांना औरंगजेबाकडून तब्बल 1 लाख त्या वेळेतले चलन हे देण्यात आलेलं होतं, म्हणजे भेट स्वरूप किंवा स्वारी खर्च हा देण्यात आलेला होता. आणि औरंगजेबाचा मनसुबा तर हाच होता की महाराजांना आग्र्यामध्ये कैद करून ठेवणं तर हा पूर्ण आहे असा हा तह आहे, पुरंदरचा तह. तर शिवाजी महाराजांची जी युद्धनीती होती किंवा त्यांचे जे सैन्यबळ होतं त्यामध्ये धर्माचा, जातींचा काही प्रभाव होता काय? धर्माचा आणि जातीचा प्रभाव तर आपल्याला वाटत नाही, कारण शिवाजी महाराजांची जी युद्धनीती बघितलेली आहे त्यामध्ये त्यांनी कुठल्याही धर्माला अनुसरण किंवा टार्गेट करूनच युद्ध केलं असं नाही आहे. कारण त्यांनी खाली इंग्रजांना सुद्धा एक चांगला चोप दिलेला आहे, खाली गोव्यामध्ये पोर्तुगीजांना देखील चांगलं चोप दिलेलं आहे, पण त्यांनी हिंदुत्व टिकवून ठेवलेलं आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्य जे आहे ते टिकवून ठेवलेलं आहे. ह्याचे खूप काही उदाहरणं आपल्याला देण्यात येईल. कारण गोवा हा तसा मराठी भाषिकच प्रदेश, परंतु गोव्यामध्ये सर्रासपणे खूप आधीपासून म्हणजे इकडे मुघल येण्याच्या आधीपासूनच तिथे पोर्तुगीजांचं वर्चस्व आलेलं होतं. व्यापाराच्या दृष्टीने हे पोर्तुगीज गोव्यामध्ये आलेले होते आणि राजापुरामध्ये इंग्रज आलेले होते. तर गोव्यामध्ये काही लोकांनी पत्र लिहिलं शिवाजी महाराजांना की ते ना की सरळ सरळ आमच्याकडून आमच्या जमिनी लुटणं चालू आहे, कारण तिथे रोमन कॅथलिक पोर्तुगीज
हे लिटरली सगळ्यांचं धर्मांतर करायला मागे लागलेले आहेत, कारण की त्यांना धर्मप्रसार करायचा होता. हे आले होते व्यापारी दृष्टिकोनातून, परंतु ह्यांचा धर्मप्रसार करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटत होती. त्यांनी भरपूर काही राजकारणामध्ये पण घुसण्याचा प्रयत्न केला होता. इंग्रज असो, पोर्तुगीज असो, डच असो, फ्रेंच असो. तर महाराजांना पत्र लिहून कळवण्यात आलं की आमच्या जमिनी लुटून घेता येते, आमच्याकडून अधिकचा टॅक्स घेता येते, आम्हाला इथे काही म्हणजे असं बरोबर म्हणजे सेफ वाटत नाही आहे कुठल्या गोष्टीमध्ये. तेव्हा महाराजांनी काय केलं असेल माहिती आहे का? महाराजांनी जो पण काही आपल्या महाराष्ट्राला लागून असलेला गोव्याचा जो भाग आहे, तिथे एक गावच्या गावच त्यांनी उचलून आणलं. गावातल्या सगळ्या लोकांना उचलून आणल्यानंतर त्याच्यापैकी तिथे फादर्स म्हणजे जे पण काही ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू असतात त्याला आपण पादरी म्हणतो. तर ह्या फादर्सचे सरळ मुंडी छाटली आणि ती व्हॉइसरायला पाठवून दिली की तुम्ही जर धर्मांतर जर करत असाल आमच्यावर, तर ही आमची फक्त सुरुवात आहे. आम्हाला आमच्या व्यक्तींना, आम्हाला आमच्या माणसांना तुम्ही म्हणजे ज्या धर्मामध्ये आहे त्यांना सक्ती करू नका कोणाला. कारण धर्म हा आपण स्वेच्छेने निवडलेला म्हणजे किंवा आपल्याकडे आलेला हा एक वारसा असतो, तो आपण जतन करून ठेवतो, ती संस्कृती सांभाळतो. परंतु महाराजांनी त्यांना एक चांगली चपारकच मारली होती. त्यांचे 3 जणांच्या म्हणजे त्यांना हत्या करून त्यांना चपारक. त्यानंतर तो व्हॉइसराय एवढा घाबरला होता की तिची पूर्ण वचक बसून गेली होती आणि त्यांनी तसा काही प्रकार केलाच नाही दुसऱ्या वेळेस. आता दुसरं सुरतेवर महाराजांनी 2 वेळेस स्वारी केली. आता सुरत हे पूर्ण त्यावेळेस नवाबांचं शहर होतं आणि सुरत हे खूप म्हणजे नावाजलेलं बंदर होतं. ह्या बंदरामध्ये भरपूर काही इंग्रज आणि फ्रेंचांच्या जहाजं उभं राहायच्या आणि व्यापारी माल हा चालू राहायचा सुरतेमधून. त्या सुरतमध्ये मोस्टली त्या काळामध्ये गुजराती, मारवाडी आणि मुस्लिम लोकांची घरं असायची. त्या घरांमध्ये जेव्हा सुरतेवर लूट केली, सुरतेवर पण लूट महाराजांनीही थेट नाही केली, त्याला आपण लूट नाही म्हणू शकणार. आधी तिथे जे पण काही मोठे मोठे व्यापारी आहे त्यांना महाराजांनी सांगितलं की आम्हाला एवढी खंडणी तुम्ही देऊन टाका. तुम्ही खंडणी तशीही औरंगजेबाला आणि इतर व्यक्तींना देत आहे, तर ती खंडणी आम्हाला पैशा स्वरूपामध्ये देऊन टाका. परंतु त्यांनी काही वेळ दिला होता, परंतु तिथे कोणीच ऐकलं म्हणजे त्यांचं मान्य केलं नाही. तर महाराजांनी सरळ सुरतेवर स्वारी केली आणि स्वारी करून थेट तळागारांमध्ये जाऊन त्यांचे जे पण खजिना आहे तो पूर्ण काढून घेतला. आता ह्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही मशिदीला, कुठल्याही धार्मिक स्थळाला म्हणजे ठेच पोहोचवली नाही किंवा म्हणजे तोडफोड कुठल्याही धार्मिक स्थळाची केली नाही. तसंच स्त्रिया, आबाल आणि म्हणजे वृद्ध असेल, ज्येष्ठ व्यक्ती असेल, मुस्लिम लोक असतील, ह्यांना त्यांनी कसलीही ठेच पोहोचवली नाही. म्हणजे ह्यांचं युद्ध नीती जे आहे म्हणजे शिवाजी महाराजांची ही एका विशिष्ट धर्माबद्दल नव्हती, ती प्रकृती किंवा त्याला आपण व्यक्तिरेखा प्रकृती ह्याच्यावर होती, की एका विचारावर होती. जो जिथे विचार त्यांना पटला नाही तिथे त्यांनी हमखास म्हणजे आवाज उठवलेला आहे. म्हणजे एखाद्या धर्माला किंवा कुठल्या त्यांच्या समाजालाच त्यांनी समोर ठेवून कसलीही लढाई आजपर्यंत केलेली नाही त्यांनी. शिवाजी महाराजांनी स्वतःचं चलन चालू केलं होतं होण म्हणून, तर ते सोन्याचं होतं. त्यामध्ये किती सोनं वापरलं जायचं आणि त्याची निर्मिती कशी व्हायची? शिवरायांनी स्वतःचं चलन हे चालू केलं होतं. आता ह्या चलनामध्ये देखील खूप वेगवेगळे प्रकार आहेत. शिवराई असती, होण असतात, टाके असतात. तर ह्यामध्ये प्रामुख्याने शिवराई जे एकदम उच्च प्रतीचं होण आहे ते असतं सोन्याचं नाणं. तर त्या सोन्याच्या नाण्यामध्ये 1.2 पासून ते 1.5, 1.6 ग्राम सोन्याचं हे नाणं असतं. त्यावर पूर्ण जी पण काही परीघ आहे नाण्याचा, त्या परीघावर एक म्हणजे डॉट असतात. कुठे कुठे आपल्याला शिवपिंड बघायला भेटते आणि फक्त ह्याच्यावर राजा शिवछत्रपती एवढं होनवर लिहिलेलं असतं. आणि शिवराई ही तांब्याची असते. ती शिवराई ही 12 ग्राम, 6 ग्राम ते 24 ग्रामपर्यंत आपल्याला अवेलेबल असतात. म्हणजे तर ह्याच्यानुसार हे तांब्याच्या शिवराई जनरली आपल्या रायगडावर पाडलेल्या गेलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एक आठवतं की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये राज्याभिषेकाचा एक फोटो असतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तो निश्चितपणे आढळून येतो. आता ह्या राज्याभिषेकाच्या फोटोमध्ये एक इंग्रज वकील महाराजांना वाकून मुजरा करताना भेटतो आपल्याला. तर तो वकील रायगडावर का आलेला होता? तर तो काही कलम घेऊन आला होता की राज्याभिषेक होणार आहे. आता राज्याभिषेक होणार आहे तर नवीन चलन हे चलनामध्ये म्हणजे समाजामध्ये येणार आहे. तर नवीन चलन हे तो इंग्रज म्हणत होते की तुम्ही तुमचं चलन काढू नका, आमचं जे चलन आहे ब्रिटिश चलन तर ते तुम्ही वापरामध्ये घ्या. परंतु त्या ज्या
ते जी 10 कलमापैकी ना महाराजांनी फक्त 8 कलमं मान्य केली, परंतु जे 9वं कलम होतं ना चलन, ते चलन त्यांनी फेटाळून लावलं की नाही, आमच्या स्वराज्यामध्ये फक्त आमचंच चलन चालणार, आम्ही तुमचं चलन चालू देणार नाही. म्हणजे पोर्तुगीज हे त्यांचं चलन आपल्यावर लादणार होते. परंतु महाराजांनी म्हणले नाही, स्वतः आम्ही आमचं चलन जे आहे तर ते डेव्हलप केलेलं आहे आणि तेच इथून पुढे चलनामध्ये राहणार. म्हणून संभाजी महाराजांनी पण तेच केलं. शिवराई आणि होन हे चलनामध्ये ठेवले. फार पेशव्यांच्या काळापर्यंत हे चलन आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आलं. आपण कुठलेही परकीय चलन वापरलं नाही किंवा स्वराज्यामध्ये येऊ दिले नाही. हे खूप महाराजांचं एक खूप छान असं निर्णय त्या काळातला होता. जर आपण दुसरं चलन वापरलं तर आपला पैसा हा किंवा आपला जो रिव्हेन्यू सोर्स आहे तो ऑब्वियस म्हणजे दुसऱ्यांच्या हातामध्ये जाणार आहे. तर ह्याच्यामध्ये जे पण काही महाराजांच्या लहानपणापासूनच महाराजांच्या जे मनामध्ये पूर्ण स्वकीय आणि स्वधर्म आणि स्वभाव म्हणजे स्वतःचा जो आत्मसन्मान आहे तो टिकून ठेवण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला पहिल्यापासूनच बघायला भेटलेला आहे. म्हणजे बरोबर. तर सर संभाजी महाराजांचा जर उल्लेख झालाच आहे तर आता बऱ्यापैकी अवेअरनेस पसरले, छावा वगैरे चित्रपट आला त्यामुळे, पण इतिहासात संभाजी महाराजांना एक वाईट राजा असा उल्लेख केलेला आहे, तर त्याबद्दल किती सत्य आहे? कसं आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या सर्वांना माहीत आहे. फार लहान मुलापासून ते सर्वांपर्यंत काही ना काही कारणास्तव त्यांचे भले लढाई असो, सगळ्या गोष्टी आपल्याला भरपूर प्रमाणावर माहीत आले. परंतु संभाजी महाराज जे इतिहासातलं एक खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे, तर ते संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे पहिल्यापासूनच खूप जास्त लपवण्यात आलेलं आहे आपल्यापासून. आता चित्रपट आला किंवा काही मालिका आल्यात सोशल मीडियावर, तर त्यामुळे आपल्याला थोडासा तो प्रचलित. परंतु संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो खूप रंजक आहे. रंजक म्हणजे धर्माबद्दलची जी त्यांची चणचण आहे किंवा धर्माबद्दलची त्यांचं जे वागणूक आहे ती, आणि वडिलांना समोर ठेवून जे त्यांनी पुढचं राज्य 8-9 वर्ष जे राज्य चालवलं ते पूर्ण त्यांच्या वडिलांच्या शासनावरच चालवलेलं आहे. तर आता संभाजी महाराजांचा इतिहास हा पहिल्यापासूनच प्रचलित झालेला नव्हता एवढा, परंतु आज आपल्याकडे संधी आहे. त्यांचा इतिहास जो आहे तो आपण भरपूर काही वाचू शकतो आणि त्यांच्या इतिहासातून खूप काही आपल्याला शिकायला भेटू शकतं. तर सर त्यांचा इतिहासातला एखादा असा रंजक किस्सा तुम्ही सांगू शकाल का? रंजक किस्सा म्हणजे एक किस्सा खूप छान आहे आणि तो सर्वांना महाराष्ट्रामध्ये माहितीच पडला पाहिजे की संभाजी महाराजांचे खाली म्हैसूर जवळ बाणावर आणि होनावर ही 2 शहरं आहेत. ह्या शहरामध्ये ना तिथे चिक्कदेवराय म्हणून कर्नाटकी राजा होता. तो कर्नाटकी राजा जो आहे तो महाराजांचा अनौपचारिक पद्धतीने तो शत्रू झालेला होता. तो मुघलांना त्याचा सरळ सपोर्ट असायचा. मुलांना त्याची सगळं काही तो प्रोव्हाइड पण करायचा, पण महाराजांचा काही कारणामुळे तो शत्रू झालेला होता. तर ह्या शत्रूला बरोबर करण्यासाठी संभाजी महाराज हे ह्याच्यामध्ये उतरले, खाली कोकण मार्गे सरळ बाणावर आणि होनावर मार्गामध्ये गेले. आता हे बाणावर जो शहर आहे ह्या शहराचं नाव कसं पडलं माहिती आहे का? तो जो चिक्कदेवराय होता ना, तर त्याची सेना एवढी चपळ होती, ते फक्त बाणावरच खेळायचे. म्हणजे ते एवढ्या चालाकीने बाण मारायचे ना की तुम्हाला काहीच ॲक्शन किंवा काहीच तुम्ही करू शकत नव्हते. म्हणून त्या शहराचं नाव हे जवळपास बाणावर असं पडलेलं आहे आणि तिथे तो चिक्कदेवराय राहत होता. तर युद्धासाठी महाराजांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची मदत घेतली, कारण शिवाजी महाराजांनी तह करून ठेवलेला होता कुतुबशहाबरोबर की काही गरज असली की आम्हाला तुम्ही सपोर्ट करायचा. म्हणून त्या तहाच्या अंतर्गत संभाजी महाराजांनी कुतुबशहाची फौज घेतली आणि काही बेळगाव आणि हुबळीजवळच्या सरदारांची, कर्नाटकी सरदारांची पण म्हणजे मदत घेऊन ते सरळ बाणावरवर चालून गेले. परंतु तयारी थोडीशी अपूर्ण पडली. बाणावर जवळ एवढे काही बाणचा वर्षाव झाला, म्हणजे संभाजी महाराजांच्या सैन्याची खूप हानी झाली. संभाजी महाराजांनी काही कारणामुळे युद्ध थांबवलं. त्यांनी काय केलं की थोडासा विचार केला की हे बाण आहेत, ह्या बाणावर आपल्याकडे एवढं तर स्किल तेव्हा नव्हतं. तर मग त्यांनी काय केलं की त्या भागामधलं सगळं काही चामड्याच्या ज्या वस्तू आहेत ना त्या गोळा केल्या. आता त्या चामड्याच्या वस्तू गोळा केल्या आणि एकदम थिक लेअरचा त्यांनी पूर्ण सगळ्या सैन्यासाठी पूर्ण म्हणजे तो कोटच शिवून घेतला. आज आपण त्याला कोटच म्हणू, पण तेव्हाचं ते म्हणजे प्रोटेक्टिंग शस्त्रच होतं आणि ते एवढं जाड असायचं की त्याच्या आतमध्ये बाण गेला की ते तिथून म्हणजे बाण त्याला भेदूच शकत नव्हतं आणि त्याच्या ह्याच्यावर एकदम
तेल लावून घेतलं त्यांनी एकदम त्या काळातली समजा आपण चरबी म्हणून किंवा तेल लावून घेतलं. हे तेल लावून घेतल्यानंतर ते बाण आहे ना सटसट सटून म्हणजे खाली पडून जायचे, ते सटकून खाली पडून जायचे ते. तर हे जे आहे ना हे खूप छान, म्हणजे इतिहासामध्ये असं उदाहरण आपल्याला कुठेच बघायला भेटत नाही की हे झालं. कारण त्या बाणाच्या समोर आहे ना विषारी द्रव्य लावून ते बाण सोडायचे, नुसतेच बाण नव्हते ते, त्याला विषामध्ये ते बुडवून ठेवायचे. आणि त्यांच्याकडे खूप चांगलं स्किल होतं बाण चालवण्याचं आणि बाण बनवण्याचं. म्हणून त्यांनी हे तर सैन्यासाठी त्यांनी पूर्ण खर्च केल्यानंतर तो पूर्ण जो कोट आहे तो शिवून घेतला पार वरपासून खालपर्यंत, की सैन्य कसंही टिकून राहिलं पाहिजे. आणि ते तर त्याला जे असं म्हणतो आपण की त्यांच्याबद्दल भरपूर काय बोललं जातं ह्याच्यामध्ये, की त्यांनी एक म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट त्याला म्हणता येईल ते त्यावेळेस तयार केलं होतं. आणि ह्या जॅकेटच्या साह्यानेच म्हणजे सैन्य त्यांचं टिकलं आणि त्या चिक्कदेवरायाचा पूर्ण पाडाव झाला. त्याचे बाणसुद्धा म्हणजे महाराजांच्या त्या युक्तीपुढे फेल होऊन गेले. हे एक खूप छान उदाहरण आहे म्हणजे. आणि सर, संभाजी महाराजांची बुद्धिमत्ता, भाषाज्ञान आणि शिक्षण याबद्दल तुम्ही सांगू शकता काय? संभाजी महाराजांच्या ह्या सगळ्या गुणाबद्दल भरपूर काय बोलू शकतो आपण. आता संभाजी महाराजांचे जे आईसाहेब होते म्हणजे सईबाई साहेब, ते 2.5 वर्षाचे असतानाच त्यांचं महापरवान झालेलं होतं. तर त्यानंतर त्यांची पूर्ण काळजी ही आऊसाहेब म्हणजे जिजामाता यांनी घेण्यात आलेली आहे. जसं शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं तसं त्या जोपर्यंत होत्या तोपर्यंत त्यांनी संभाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी पूर्ण त्यांना ते सर्व संस्कार दिले. त्या सगळ्या कथा गीता महाभारत ह्या सगळं त्यांना समजून सांगितलं. त्यानंतर त्यांच्यासोबत पुतळा राणीसाहेब म्हणजे होत्या, सोयऱ्या राणीसाहेब होत्या, ह्यांच्याकडून त्यांना भरपूर काही शिकायला भेटलेलं आहे. आणि तेव्हा स्वराज्य हे एकदम उच्च स्तरावर स्थापन झालेलं होतं, भरपूर काही झालेलं होतं. आणि महाराज भरपूर काही स्वारींवर छत्रपती संभाजी महाराजांना घेऊन जात असत, की जसं की पुरंदरचा तह झाला, त्या तहाच्या दरम्यान संभाजी महाराज हे खूप कमी वयामध्ये म्हणजे 10-11 वर्षाचं वय असेल त्यांचं, त्या वयामध्येच ते आग्र्यापर्यंत जाऊन आले. आणि आग्र्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांनी त्यामागचं जे हे होतं ते आग्र्यामध्ये जाऊन त्यांनी एक राजधानी कशी असती, एक राज्यव्यवहार कसा करायचा, एवढं मोठं साम्राज्य होतं मुघल, हे संभाजी महाराज तेव्हा त्या काळामध्ये जाऊन त्या वयामध्ये हे बघून आलेले होते. म्हणजे त्यांना शिकण्यासाठी भरपूर काही भेटलेलं होतं. तसंच त्यांचं मुख्य हे म्हणजे इथे खाली बाणकोटची खाडी आहे महाडजवळ, महाडच्या बाजूला. त्या खाडीमध्ये ते सर्रासपणे रायगडावरून घोडा घेऊन जात असत आणि त्या खाडीमध्ये जाऊन ते सरळ म्हणजे पोहत असत. हे असे त्यांचे भरपूर काही कौशल्य आहेत की जे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. आता दुसरं जेव्हा महाराज अटकेमध्ये पडले आग्र्यामध्ये, तर संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे दोन्ही अटकेमध्ये होते. अटकेमध्ये फक्त शिवाजी महाराजांनाच ठेवण्यात आलेलं होतं. शंभूराजे हे आतबाहेर जाऊ शकत होते. त्या काळामध्ये संभाजी महाराजांनी तिथे राहून भरपूर काही शिकून घेतलेलं आहे. राजकारण कसं करावं, राजधानीचा अभ्यास पूर्ण त्यांनी करून घेतला होता. किल्ल्यांचा अभ्यास त्यांनी त्या काळामधल्या उत्तरेतील किल्ल्याचा अभ्यास त्यांनी करून घेतला होता. दुसरं, शिवाजी महाराजांची सुटका ही आग्र्यातून त्यांनी करून घेतली किंवा ते निसटून गेले बादशहाच्या हातावर तुरी देऊन. तर त्यावेळेस पूर्ण वेगवेगळ्या मार्गाने गेलेले आहे. शिवाजी महाराज हे वेगळ्या मार्गाने गेले. त्यांनी संभाजी महाराजांना काही काळ मथुरेमध्ये ठेवलं. आता मथुरा ही म्हणजे त्या काळातली पंढरी झाली, म्हणजे संस्कृती असो, कला असो, अन्मय असो, ह्या सगळ्याची ती पंढरी होती. आणि संभाजी महाराजांना त्यांनी 2-3 वर्ष तरी तिथे ठेवलेलं आहे, की इकडे भास करून दिला की संभाजी महाराज हे प्रवासादरम्यान किंवा राजगडापर्यंत येण्यादरम्यान हे त्यांचं निधन झालेलं आहे. तर हे तिथे संभाजी महाराजांना तिथं ठेवण्यात आलं आणि इथे येऊन त्यांनी त्यांचं श्राद्ध देखील केलं. म्हणजे बादशहापर्यंत पोहोचलं की जो छत्रपतींचं पुढचं जो शासनकर्ता आहे, वारस आहे, तो पूर्णपणे संपून गेलेला आहे. बादशहा तिकडे खुश झाला. परंतु तिथे संभाजी महाराज मथुरेमध्ये राहून त्यांनी ब्रजभाषा शिकली, हिंदी भाषा शिकली. आणि मथुरा हे संस्कृतचं एक खूप उत्तम असं म्हणजे व्यासपीठ होतं. त्यांनी संस्कृत शिकली. तसंच शिवाजी महाराजांच्या राजदरबारामध्ये काही पोर्तुगीज आणि इंग्रज भाषिक लोक पण यायचे, तर त्यांना त्या पोर्तुगीज असो, इंग्रज असो, इंग्रजी भाषासुद्धा त्यांना त्या काळामध्ये येत होती संभाजी महाराज म्हणजे तब्बल. आणि इकडे दाक्षिणात्य भाषा म्हणजे शिवाजी महाराजांचं काही राज्य हे
कर्नाटकमध्ये देखील होतं. तर कर्नाटकची म्हणजे कानडी भाषा ह्या म्हणजे त्यांना जवळपास 15-16 ह्या भाषा त्यांनी त्या काळामध्ये खूप कमी वयामध्ये शिकून घेतलेली होती. आज आपल्याला एक भाषा शिकणं देखील खूप जिकरीचं जातं. आपली एक मातृभाषा असती आणि एक राष्ट्रभाषा असती, परंतु त्या भाषेव्यतिरिक्त संभाजी महाराजांनी पुढच्या एवढ्या भाषा शिकून घेतलेल्या आहे. म्हणजे हे खूप त्यांच्यामध्ये असलेलं खूप गुणधर्म किंवा गुण खूप महत्त्वाचा आहे. तो एक राजा, जो अभिषिक्त राजा जो पुढचा होणार आहे, त्यासाठी हा गुण खूप महत्त्वाचा होता. तसंच त्यांनी संस्कृतचे गाडे पंडित होते ते. म्हणजे भोसले घराण्यामध्ये एकतर शहाजीराजे यांना संस्कृत एकदम अप्रतिम यायचं आणि त्यानंतर संभाजी महाराजांचा हात कोणी संस्कृतमध्ये धरू शकत नव्हता. एवढं म्हणजे संस्कृतचा त्यांनी अभ्यास केलेला होता. त्यांनी संस्कृतमध्ये 3 मोठे ग्रंथ देखील लिहिलेले आहे. त्या ग्रंथाचं आज आपण प्रत्येकाने वाचन केलं पाहिजे. म्हणजे बुधभूषणम, त्यानंतर 7 सतिका आणि नखशिका, ह्या संस्कृत भरपूर मोठे मोठे ग्रंथ आहेत. या ग्रंथामध्ये एक राजा कसा असावा, प्रधान कसा असावा, एक विहीर कशी असावी, पक्षी कसा असावा, म्हणजे पक्षाचे गुणधर्म काय, नदीचं गुणधर्म काय, प्रधानाचं गुणधर्म काय, हे सगळे त्या काळामध्ये त्यांनी संस्कृतमध्ये लिहून ठेवलेलं आहे बुधभूषणममध्ये. म्हणजे भाषेबद्दल महाराजांबद्दल बोलायला गेलं तर हे सर्व आपण त्यामध्ये. आणि आपण आता छावा चित्रपटामध्ये बघितलं आणि जी मालिका येते सध्या चालू होती तिच्यामध्ये पण एक बघितलं की संभाजी महाराजांची जी पत्नी आहेत त्यांना श्रीसखी असं म्हटलं जायचं. तर त्यामागे इतिहास काय आहे, का कोणी नाव दिलं ते आणि का दिलं? हे नाव ते महाराजांच्या काळापासूनच त्यांना प्रचलित आलं होतं. कारण की महाराज जेव्हा होते तेव्हा महाराजांनी स्त्रियांना देखील राज्यकारभारामध्ये येण्याचं प्राधान्य दिलं. कारण काही कारणास्तव ज्या पण आऊसाहेब होत्या त्या देखील राज्यकारभार बघायच्या. महाराज जेव्हा कैदेमध्ये होते तेव्हा पूर्ण राज्यकारभार जेव्हा आहे तेव्हा जिजामातांनी बघितलेला आहे. त्यानंतर सोयराबाई साहेब असेल, म्हणजे सोयरा राणी साहेब असेल, यांनी देखील राज्यकारभारामध्ये भरपूर योगदान दिलं. त्यानंतर जेव्हा सई राणीसाहेब जेव्हा आल्या तर त्यांच्यामध्ये एवढं काही कौशल्य होतं, एका बरोबर राजाला त्या महाराणी शोभून दिसत असत. त्यांच्यामध्ये गुणधर्म होते. म्हणजे त्या गुणधर्मामध्ये त्यांना कुलमुक्त्यार पद दिलेलं आहे. कुलमुक्त्यार पद जे आहे तर ते खूप महत्त्वाचं पद असतं स्वराज्यामधलं. म्हणजे राजानंतर आणि चिटणीस असो किंवा अष्टप्रधानानंतर जे पण काही निर्णय असेल तर ते कुलमुक्तारांनी घेऊ शकत असं. म्हणजे जो काही पत्रव्यवहार असेल त्यावर शिक्का आणि मोर्तब करण्याचं काम हे कुलमुक्त्यारांचं असायचं. कुलमुक्ताराच्या शिक्के मोर्तबेशिवाय पत्र हे बाहेर जाऊच नाही शकत. म्हणजे राजाच्या नंतर सगळ्यात आधी प्राधान्य त्यांचं कुलमुक्ताराचं असायचं. तर म्हणजे येसुराणी साहेबांना आहे ना तेव्हापासून त्यांचं जे गुणधर्म म्हणजे बघून शिवाजी महाराजांनी श्रीसखी रायडनी म्हणजे असं एक त्यांचं पूर्ण हेच आहे. ती त्यांना एक पदवी दिलेली होती श्रीसखी आणि ती शेवटपर्यंत ती प्रचलामध्येच राहिलेली आहे श्रीसखी. म्हणजे शिवाजी महाराजांनी दिलं, शिवाजी महाराजांपासूनच होतं आणि संभाजी महाराजांनी सुद्धा तीच पदवी त्यांना दिलेली होती. म्हणजे ती कुलमुक्तार पदासाठीची पदवी आहे श्रीसखी. आणि आता सर पत्रव्यवहाराचा उल्लेख झाला तर पत्रव्यवहारामध्ये जी राजमुद्रा आहे तिला उमटवलं जायचं. तर शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा होती तिला कोणी बनवलं होतं? शिवाजी महाराजांची राजमुद्रा अशी म्हणतात की शहाजी महाराजांनी बनवून दिलेली होती म्हणून, किंवा शहाजी महाराजांनी त्यांना मजकूर दिलेला असेल त्या काळामध्ये. परंतु त्याचबरोबर राजमुद्रा ही एक खूप महत्त्वाचा विषय असतो. तर राजमुद्रेमध्ये त्यांचे जे अष्टप्रधान मंडळ आहे त्यांनी देखील राजमुद्रा त्यांना निश्चितच सुचवली असेल. ह्या राजमुद्रेमध्ये एवढं छान असं हे केलेलं आहे, त्यांनी राजमुद्रेमध्ये स्वतःच्या वडिलांचा उल्लेख केलेला आहे. मुघल साम्राज्यामध्ये स्वतःच्या वडिलांना मारून गादीवर येण्याची प्रथा आहे, परंतु इकडे आपल्या इथे राजमुद्रेमध्येच सर्व काही म्हणजे वडिलांच्या नावाचा उल्लेख करून त्यांचा आदर्श घेऊनच पुढे राज्य चालवण्याची प्रथा आपल्याकडे प्रचलित आहे. तर ही जी प्रतिपदचंद्रलेख किंवा वर्धे विष्णुवंदिता शहाष्णू शिवशैषा मुद्रा भद्राय राजते ह्याच्या राजमुद्रेमध्ये शहाजी महाराजांचा उल्लेख आहे. लोकांचा देखील उल्लेख केलेला आहे. म्हणजे लोककल्याणाचा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे सामान्य जनतेचा सुद्धा एका राजमुद्रेमध्ये राजाचा उल्लेख केलेला आहे. शिवाजी महाराजांचा फक्त उल्लेख आहे की शहाजी पुत्र शिवाजी राजा, एवढाच त्यांचा उल्लेख केलेला आहे त्या राजमुद्रेमध्ये, बाकी काही नाही. बाकी त्यामध्ये चंद्र आलेला आहे, शहाजी राजे आलेले आहे, एक लोककल्याणासाठीचा राजा आलेला आहे आणि सामान्य जनता आणि पूर्ण विश्वाने वंदून काढलेली अशी ही राजमुद्रा, असं हे पूर्ण त्याचा उल्लेख झालेला आहे.
आणि सर आता शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपण समजून घेतली, तर तुम्ही संभाजी महाराजांची सुद्धा जरा सांगता का एक्सप्लेनेशन? संभाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे तर ती रवी कलश यांनी बनवलेली आहे. तर ती राजमुद्रेमध्ये असं म्हणजे वर्णन केलेलं आहे की श्री शंभो शिवजातस्य मुद्रा गौरी व राजते यदनकस्य विलोलेका वर्तते कस्तलोपदी. म्हणजे शिवाजी महाराजांची पुत्र संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांनी केलेले जे राज्य आहे तर ते पुढे अबाधित ठेवतील किंवा संरक्षण करतील, हे याच्यामध्ये पूर्ण असं नमूद करण्यात आलेलं आहे. आणि पूर्ण हे जनतेच्या कल्याणासाठीच आहे. असं म्हटलं जातं सर, आता तुम्ही कवी कलश यांचा उल्लेख केलात की जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं त्यांच्यासोबत कवी कलश पण गेले होते तिथे, म्हणजे त्यांना पण बंदी केलं होतं. पण संभाजी महाराजांना म्हणजे ते तिथे आहेत हे कवी कलश सुद्धा शिर्केंसोबत मिळालेले होते असं म्हटलं जातं की ते नाही. किती सत्य आहे याच्यात? कवी कलश हे शिर्क्यांसोबत मिळाले होते असं नाही आहे. ह्या उलट असं आहे की कवी कलशांचं आणि शिर्क्यांचं हे युद्ध झालेलं होतं. म्हणजे शिर्क्यांचं आणि कवी कलशांचं हे कधी जमलेलंच नव्हतं. म्हणजे कवी कलशांबरोबर कोणाचं कधी रायगडावर हे जमलेलंच नाही. फक्त कवी कलशांबरोबर येसुराणी साहेब म्हणजे महाराणी येसुबाई ह्यांचे चांगले संबंध होते, कारण ते एक छंदोगामात्य ही अशी पदवी दिलेली होती. असं कवी कलशांना कोणी स्वराज्यामध्ये आपलं असं मानलंच नाही. तर शिर्क्यांसोबत एक युद्ध देखील झालं होतं. शिर्क्यांसोबत म्हणजे गणोजी आणि कान्होजी यांच्यासोबत एक युद्ध देखील झालं होतं. तर असं म्हणतात की त्या द्वेषानेच पुढे संभाजी महाराजांना पकडण्याचा घाट देखील घातला होता. परंतु शिर्के आणि कवी कलश हे कधीही एका बाजूने नव्हते किंवा एकत्र नव्हते. ते त्यांच्यामध्ये पहिल्यापासून वैरच होतं. ते त्यांची एक, आता असं सांगतो, त्यांची एक लढाई झालेली होती कॉमन. त्यांच्यामध्ये ते मलकापुराजवळ त्यांची लढाई झाली होती. खाली इकडे कोल्हापूरजवळ गाव आहे तर तिथं. पण ते असं म्हणतात की ते द्वेषानेच असं पकडून, असं भरपूर काही कारणं होते. तर सर आता आपण बघतो की शिवाजी महाराज, भोसले परिवार, त्यांचा जो भोसले परिवार मराठ्यांनी जे युद्ध चालू केलेलं स्वराज्यासाठी, त्यानंतर हळूहळू पेशवाई येत गेली. नंतर पानिपतचे युद्ध वगैरे झाले, ते हारले. पण पेशवाईचा नक्की काय रोल होता? आता पेशवाईचा रोल असा होता की संभाजी महाराजांची कारकीर्द संपल्यानंतर जेव्हा संभाजी महाराजांना पकडण्यात आलं तेव्हा मराठ्यांचा राजा हा औरंगजेबाने, छत्रपती हा म्हणजे पूर्ण नाहीसाच करून टाकला. त्यानंतर येसू राणीसाहेब आणि शाहू महाराज हे बंदिस्त झाले. परंतु त्या काळामध्येच राजाराम महाराजांना वाचवून पुढे जिंजी आणि तंजावरला नेण्यात आलं. तिथे हे काही काळ राहिले. तिथे त्यांनी काही प्रशिक्षण घेतलं आणि परत पुन्हा स्वराज्यामध्ये आले. तर स्वराज्यामध्ये आल्यानंतर ताराराणी साहेब ह्या त्यांच्या पत्नी म्हणजे राजाराम महाराजांच्या, ताराराणी साहेब आणि राजाराम महाराज ह्यांनी मिळून स्वराज्याला पुढं म्हणजे खूप पुढे घेऊन गेले, चालवण्यात आलं. राजाराम महाराजांचं मृत्यू हा 1700 झाला. म्हणजे त्यांनी खूप कमी काळ राज्य गादीवर झाले. त्यानंतर ताराराणी साहेब ह्या स्वतः गादीवर आल्या. आता गादीवर आल्यानंतर 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला. अहिल्यानगर जिल्ह्यामधील भिंगार या गावामध्ये त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर पूर्ण त्या मुघल शासनामध्ये कुठला असा शासनकर्ताच उरला नाही किंवा एक असं चांगलं व्यक्तिमत्वच राहिलं नाही की जे पुढं मुघल साम्राज्याला पुढे घेऊन जाईल. की तिथे मग पूर्ण त्यांचं साम्राज्यच नष्ट होण्यात आलं होतं. मग ते झाल्यानंतर इथे श्रीवर्धनकर एक भट म्हणून होते, त्यांना बाळाजी विश्वनाथ भट म्हणतो आपण श्रीवर्धनचे. ते कारकून म्हणून असायचे. त्यांनी सरळ जाऊन कैदेमधून येसुबाई आणि शाहू महाराजांना सोडवून आणल्यानंतर त्यानंतर पेशवा हे पद जे आहे तर ते पहिल्यापासून आपल्याकडे चालत आलेले आहे. पेशवा म्हणजे मुख्य प्रधान. इकडे त्र्यंबक पिंगळे हे पेशवे राहिलेले आहे. त्यानंतर देखील भरपूर काही पेशवे आणि त्यांच्या आधी देखील पेशवे होऊन गेलेले आहे. परंतु जेव्हा सोडून आणले त्या औरंगजेब राहिला नाही, एक शत्रूच उरला नाही मराठ्यांसाठी. स्वराज्य हे एकदम पूर्ण वर्चस्वाला आलेलं होतं. तर ह्या काळामध्ये मग एक असं हे झालं की गादी ही छत्रपतींची राहणार, गादीवर ही छत्रपती बसणार. फक्त लढाई आणि इतर काही निर्णय आहे तर ते पेशव्यांना म्हणजे प्रधानांना पूर्ण देऊन टाकणार म्हणजे. आणि पेशवे हा पूर्ण राज्यकारभार सांभाळणार.
फक्त निर्णय वगैरे काय असतील तर ते फक्त छत्रपतींचे असते. म्हणून हे पेशवे जी कल्पना आहे किंवा हे आहे, मुख्य प्रधान आला पेशवा म्हणून निवडून, तिथून पुढे हे पेशवे होत आलेले आहेत. तर बाळाजी विश्वनाथ भट हे 1707 पासून ते 1719 पर्यंत पेशवे राहिले. मग 1720 पासून पुढे त्यांचा पुत्र म्हणजे क्रांतीसूर्य किंवा आपण त्याला प्रतापसूर्य श्रीमंत बाजीराव पेशवे पहिले हे पेशवे राहिलेले. त्यानंतर त्यांचा पुत्र नानासाहेब पेशवे हे राहिलेले आहे. त्यानंतर ही पेशव्यांची गादी भरपूर मोठी आहे. त्यानंतर विश्वासराव होता राहिले, पण ते पानिपतामध्ये मारले गेले विश्वासराव. त्यानंतर माधवराव पेशवे झाले. त्यानंतर नारायणराव पेशवे झाले. नारायणराव पेशव्यानंतर त्यांचा मुलगा सवाई माधवराव झाले. सवाई माधवरावानंतर मग परत रघुनाथराव गादीवर आले. रघुनाथरावानंतर बाजीराव पेशवे दुसरा आला. त्यानंतर धोंडोपंत, असे भरपूर त्यांची गादीच आहे म्हणजे पेशव्यांची. तर पेशव्यांचं योगदान हे स्वराज्यामध्ये भरपूर काही हे झालेलं आहे. सगळे त्याच्यामध्ये भरपूर काही असे कर्तबगार पेशवे होऊन गेलेले आहे. जसं की विश्वनाथ भट्टांपासून सर्वात कर्तबगार तर बाजीराव पेशवे आणि त्यांचे सख्खे भाऊ म्हणजे चिमाजी आप्पासाहेब यांनी पूर्ण विस्तार जो आहे तो पूर्ण उत्तरेपर्यंत घेऊन गेलेला आहे. कारण ह्याच काळामध्ये शिंदे आणि होळकर या सरदारांना त्यांनी मध्य प्रदेशमधील काही शहरांमध्ये पाठवलं. इकडे बडोद्याला गायकवाड हे देखील पेशव्यांनीच सरदारकी दिलेली होती. इकडे भोसले होते आणि इकडे दक्षिणेमध्ये पण भरपूर काही सरदार होते. हे पूर्ण सगळ्यांचं त्यांनी एक संघटन करून एक पूर्ण मराठा साम्राज्य पार उत्तरेपर्यंत त्यांनी स्थापन केलेलं होतं. दिल्ली ही फक्त नावाफक्त उरलेली होती. म्हणजे मुघल साम्राज्य हे फक्त दिल्लीपुरतंच राहिलेलं होतं. कारण तिकडून पूर्ण पंजाब आणि म्हणजे शिखांचं गादी तयार झालेली होती. इकडून परत सगळे नवाब लोक आलेले होते जे लखनौ आणि कानपूरचे आहेत. ते बंगालमध्ये वेगळा नवाब होता. तर ह्यानंतर मग नानासाहेब पेशव्यांचं देखील योगदान भरपूर आहे. नानासाहेब पेशव्यांनी तर पूर्ण नगरपेठच बसवलेली आहे. नगरपेठ म्हणजे पुणे शहराचा जो विकास आहे तो नानासाहेब पेशव्यांनीच करून आणलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पेठा ज्या आहेत पुण्यामधल्या त्या स्थापन झालेल्या आहेत. नदीची संकल्पना झाली, तसेच पाण्याचे प्रवाह वेगवेगळे शनिवारवाड्यामध्ये असो किंवा लोकांसाठी हौद निर्मिती वगैरे असं भरपूर काही त्यांनी एक पुण्याची नगररचनाच खूप छान प्रकारे त्या काळामध्ये करून घेतलेले आहे. अनेक वाडे देखील पुण्यामध्ये उभा राहिलेले आहेत. त्यानंतर त्यांचा पुत्र जो माधवराव पेशवे आहे सगळ्या पेशव्यांमध्ये एकदम कर्तबगार, म्हणजे बाजीराव पेशव्यांनंतर जो म्हणता येईल तो हा माधवराव पेशवा. ह्यांची कारकीर्द खूप राहिलेली आहे. ह्यांनी पूर्ण निजाम हा वेगळा निजाम म्हणजे हैदराबादचा वेगळा निजाम तेव्हा उदयास आला होता. ह्या निजामाला पूर्ण म्हणजे नेस्तनाबूत करून ठेवलेलं होतं. म्हणजे निजामाची पूर्ण दक्षिणेमध्ये एक स्ट्रॉंग जो शत्रू आता राहिलेला होता तो म्हणजे हा निजाम. हा निजामाला त्यांनी पूर्ण त्याच्या बरोबर जागेवर ठेवलेलं होतं. म्हणजे इकडे पेशवाईमध्ये त्यांना यूज दिले नाही. स्वराज्यच होतं तेव्हा त्या काळामध्ये पेशवाई म्हणतात. तर पेशवाईमध्ये येऊ दिलं नाही आणि काही कर्करोगामुळे तो म्हणजे त्यांचा मृत्यू झालेला आहे माधवराव पेशव्यांचा. आता सर तुम्ही शिंदे आणि होळकरांचा ॲज अ सरदार म्हणून उल्लेख केलात. तर एक अशी स्टोरी मी ऐकली होती की महादजी शिंदे कोण होते जे सरदार, त्यांनी ताजमहालमध्ये तबेला केला होता, तिथे घोडे बांधले होते. ती काय स्टोरी आहे नक्की? महादाजी शिंदे, आता हे शिंदेचं जर सांगायचं झालं, शिंदे एकदम कर्तबगार घराणं. ह्यांना ग्वालियरचे शिंदे असं म्हणतात. ग्वालियर हे संस्थान शिंदेंना दिलेलं होतं पेशव्यांतर्फे. म्हणजे ग्वालियरचा राज्यकारभार तुम्ही बघायचा. होळकरांना इंदोर, देवास आणि माहेश्वर हा भाग दिलेला होता. पवारांना धार आणि देवासचा भाग दिलेला होता. भोसल्यांना नागपूरचा भाग दिलेला होता. बडोद्याचे गायकवाड होते. तर आता ह्याच्यापैकी ना दत्ताजी शिंदे जेव्हा बुराडी घाटावर पडतात, म्हणजे दत्ताजी शिंदे खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं शिंदे घराण्यातलं. ह्या दत्ताजी शिंदे हे आजोबा राहिलेले ह्यांचे महादाजी शिंदेचे. दत्ताजी शिंदे जेव्हा पडतात तर तेव्हा ह्या शिंदे घराण्याने पूर्ण योगदान हे पानिपतामध्ये दिलं. पानिपतामध्ये त्यांचे शिंदे घराण्याचं भरपूर काही व्यक्ती म्हणजे कामास आलेले आहे. त्यांचा जनकोजी शिंदे म्हणू किंवा काही असो, हेच त्यांनी भरपूर काही दिलेलं आहे. तर जेव्हा पानिपत झालं तेव्हा मराठ्यांची खूप जिंकलेलं युद्ध कसे हारले ह्याच्यामध्ये काही टेक्निकल त्रुटी राहून गेलेल्या होत्या. ह्या टेक्निकल त्रुटी म्हणजे खूप अभ्यासण्यासारख्या आहे पानिपतामधल्या. तर ह्याच्यामधले एक सूड उगवण्यासाठी महादाजी शिंदेनी फार वरपर्यंत म्हणजे राजपूतांना देखील आपल्या आपल्या जागेवर ठेवलं होतं. आणि ती आपण त्याला आख्यायिका म्हणू किंवा हे म्हणू की ताजमहलमध्ये त्यांनी घोडे बांधलेले आहेत म्हणून.
असा उल्लेख अजून कुठेही म्हणजे आपल्याला भेटत नाही, तरी कल्पना येतच राहतात की ताजमहालामध्ये घोडे वगैरे मानले म्हणून. कारण त्यावेळेस म्हणजे मुघलांचं एवढं वर्चस्व राहिलेलंच नव्हतं. मग ह्यांनी शिंदेंनी एक वचक बसवण्यासाठी उत्तरेकडे असं काम केलं देखील असेल, म्हणजे बरं. आग्रा भागामध्ये वगैरे. तर सर, महाराष्ट्रात मराठ्यांच्या इतिहासाबद्दल अशी कुठली गोष्ट आहे जी शाळांमध्ये कधी शिकवलीच नाही आतापर्यंत? महाराष्ट्रामध्ये मी आपला मगाशी जेव्हा असा उल्लेख झाला, संभाजी महाराजांचा फक्त एक पॅरेग्राफ किंवा एक छोटंसं चॅप्टर आपल्याला बघायला भेटतं. शिवाजी महाराजांचं एक पूर्ण पुस्तक आहे, 4थीचं पुस्तक असो किंवा 7वीचं पुस्तक असो, हे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे. पण संभाजी महाराजांबद्दल खूप मगाशीच आपलं बोलणं खूप कमी बोललं गेलेलं आहे. किंवा शिवाजी महाराजांची गादी पुढे संभाजी महाराजांनी चालवली, एवढाच आपल्याला उल्लेख भेटतो. आणि बुरहानपूरची लढाई त्यांनी जिंकली, एवढे 1-2 उल्लेख भेटतात. म्हणजे संभाजी महाराजांचा इतिहास हा मुळात प्रकाशित केलेला गेलेलाच नाही आहे. आणि तो कुठे तर मग पूर्ण त्यांचा इतिहास जो आहे तो पूर्णपणे लपलेलाच आहे आणि अजूनही लपवण्यातच आलेला आहे तो. तर मग आपल्याकडे अजून भरपूर काही संधी आहे सगळ्यांकडे की त्यांचा इतिहास आपण अभ्यासायचा. कारण धर्माप्रतीचं जी जाण आहे तर ती संभाजी महाराजांकडून प्रत्येकाने शिकली पाहिजे. बरोबर. आता सर, सध्या रायगडावर खोदकाम चालू आहे बऱ्याच ठिकाणी, बरेच नवीन अवशेष भेटत आहेत. इतिहासात अशा कुठल्या अवशेषांचा उल्लेख आहे जे आतापर्यंत भेटलेत नाही पण ते कुठेतरी आहेत पण शोधकाम चालू आहे असं? आता